लोकसंख्या 19 पर्यंत चर्चा झालेली आहे. आता 20 आणि पुढे. परीक्षित महाराजांचा जन्म होण्यापूर्वी ब्राह्मणांना राजा युधिष्ठिर विचारत आहे की हा बाळ जो जन्म घेणार आहे तर याची तुलना कोणकोणत्या महान राजांशी करता येईल जे पूर्वीच्या काळामध्ये होऊन गेलेले आहेत. एष दाता शरण्यश्च यथा यौषी नर शिविः यशो वितनिता स्वानाम दौष्यन्तीरिव यज्वनाम. औशिनर अर्थात उशिनर नावाचा देश, त्याचा राजा कोण? शिबी. आणि दुसरा दौष्यंती. दौष्यंती म्हणजे दुष्यंतचा पुत्र भरत. हा बालक सुप्रसिद्ध उशिनर नरेश शिबी याच्या समानच अत्यंत उदार आणि दानवीर असेल आणि शरणागत लोकांचं रक्षण तो करीत जाईल. तो आपल्या कुळाचं नाव आणि यश सर्व दूर पसरवण्यासाठी कार्य करेल. ज्या पद्धतीने दुष्यंतचा पुत्र भरतने हे कार्य केलं होतं. राजा आपलं दान कर्म यज्ञ संपन्न करून शरणागत झालेल्या सर्व जीवांचं रक्षण करत असतो आणि अशा पद्धतीने सर्वांचं रक्षण केल्यामुळेच तो जगतामध्ये विख्यात होत असतो. क्षत्रिय राजा याचं पहिलं कर्तव्य आहे की त्याच्या चरणाशी शरणागत झालेल्या सर्वांचं संरक्षण करणे आणि या संरक्षणाद्वारेच तो अत्यंत गर्वितही होतो. आणि राजाची ही मनोवृत्ती हिलाच गीतेमध्ये ईश्वर भाव असं म्हटलेलं आहे. अर्थात चांगल्या कार्यासाठी सुरक्षा करण्याची सेवा तो करत असतो आणि हीच एका क्षत्रिय राजाची खरी शक्ती आहे. जसं शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये आपण ऐकलेलं आहे की धर्मासाठी देश देह अन धर्मासाठी प्राण घेतलं हाती. धर्मासाठी ते सर्व काही करायला तयार असतात. मग ती हिंसा जरी करावी लागली तर त्यासाठीही ते उद्यत असतात. भगवद्गीतेमध्ये पण भगवंत सर्व जीवांना आपल्याला उपदेश देताना सांगतात, सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. की तू अर्जुनाला साधन बनवून सांगतायत की तू माझ्या चरणांशी शरण ये आणि मी तुला समस्त दुःखांपासून तारीन. तुला मी सुरक्षेचं वचन देतो आणि मा शुच, घाबरू नकोस. का? कारण भगवंत सर्वशक्तिमान आहेत आणि त्यांनी दिलेल्या वचनांचं ते एकदम पक्क्या पद्धतीने पालन करतात. त्याच पद्धतीने भगवंतांचे विविध भक्त आहेत, त्यांची सुरक्षा त्यांनी पूर्वीच्या काळामध्ये पण केलेली आहे. इतिहास याची साक्ष आहे आणि त्याच्यामध्ये भगवंत कधीही चूक करीत नाहीत. राजामध्ये जो भगवंतांचा प्रतिनिधी असतो आणि त्या कारणानेच तो आपला धर्म पालन करण्यासाठी प्राणांची बाजी पण लावतो आणि शरणागतांना सर्व प्रकारची रक्षा प्रदान करतो. याचं उदाहरण देत आहेत उशिनर नरेश महाराज शिबी. हे ययातीचे फार घनिष्ठ मित्र होते आणि महाराज शिबी यांच्याबरोबरच ययाती हे स्वर्ग लोकापर्यंत पोहोचण्यात समर्थ झाले होते. महाराज शिबी पण यांनाही ठाऊक होतं की मृत्यूनंतर त्यांना स्वर्ग लोकाची प्राप्ती होणार आहे आणि या स्वर्ग लोकाचं विवरण महाभारताच्या
आदी पर्वामध्ये दिलेलं आहे, जे आपण महाभारताच्या कथेमध्ये ऐकणार आहोत. महाराज शिबी इतके दानी पुरुष होते की ते स्वर्गलोकाची प्राप्ती झालेली असताना सुद्धा ती सुद्धा प्राप्ती ते ययातीला दान रूपामध्ये देण्यासाठी तयार होते. परंतु ययाती महाराजांनी त्याचा स्वीकार केला नाही. ययाती अष्टक आणि अन्य महर्षी लोकांबरोबरच स्वर्गलोकात गेले. आणि जेव्हा त्या ऋषींनी ययातीला विचारलं स्वर्गात जाता जाता, तेव्हा ययाती महाराजांनी शिबी महाराजांच्या पुण्यकर्मांचं यथोचित वर्णन केलं होतं. आणि ते यमराजांच्या सभेचे सदस्य बनले, कारण ते त्यांचे अत्यंत पूज्य देवता होते. जसं गीतेमध्येही सांगितलेलं आहेच की जो देवतांची उपासना करतो तो देवलोकात जातो. यान्ति देवव्रता देवान. त्याच पद्धतीने महाराज शिबी यमराजांच्या सभेमध्ये जाऊन वैष्णव अधिकारी असल्यामुळे आणि यमराजही वैष्णव अधिकारी असल्यामुळे त्यांचे पार्षद झाले, त्यांच्या सभेचे सदस्य झाले. आणि जेव्हा ते पृथ्वीवरती राजा रूपात विराजमान होते तेव्हाही त्यांनी शरणागतांचं पूर्ण रक्षण केलं होतं आणि दान करण्यामध्ये अत्यंत विख्यात होते. एकदा स्वर्गाचे राजा इंद्र यांनी एका गरुडाचं रूप घेतलं आणि अग्निदेवने कबुतराचं रूप घेतलं. आणि या पद्धतीने कबुतराचा पिछा करत करत तो गरुड तिथे पोहोचला आणि दोन्ही महाराजांच्या येऊन, खास करून कबूतर हा शिबी महाराजांच्या मांडीवर येऊन बसला आणि त्याने महाराजांची शरण घेतली. परंतु मागून आलेला गरुड त्याची इच्छा होती की राजाने त्या कबुतराला तिथून सोडून द्यावे, जेणेकरून त्याला ते खाता येईल. परंतु राजाने सांगितलं आता हा माझा शरणागत आहे, त्यामुळे मी याचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य समजतो. पण मग गरुडाने सांगितलं की मीही तुमची शरणागती घेतो, तर माझंही अन्न तर मांसच आहे, मी काही घास खात नाही, तर मी तुमची प्रजा आहे, मलाही शरणागती द्या, माझीही काळजी घ्या. तर राजाने सांगितलं हो, तुझंही पोट भरण्याची जबाबदारी माझीच आहे. मग राजाने सांगितलं तुला मांसच हवं आहे तर काही हरकत नाही, तू माझ्या शरीराचं मांस खा. आणि मग किती मांस घेणार? मग कबुतराला एका तराजूवर ठेवण्यात आलं आणि जेवढं त्याचं वजन आहे तेवढं मांस राजा देणार हे ठरलं. आणि मग त्याने आपल्या पायाचं मांस काढून काढून त्याच्यावरती टाकलं. परंतु त्या कबुतराचे दिसायला तर छोटा होता, परंतु बऱ्यापैकी मांस टाकल्यानंतरही त्याचं वजन पारडं काही झुकत नव्हतं. हे बघून एकदम आश्चर्य झालं राजाला. मग शेवटी त्याने म्हटलं की मीच बसून जातो याच्यावरती. आणि मग राजा स्वतःचं संपूर्ण देहच त्याच्यावरती ठेवायला निघाला. आणि हे जेव्हा दोघांनी बघितलं तेव्हा इंद्र आणि अग्निरूप ते गरुड आणि कबूतर अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी राजाला आशीर्वाद दिला. देवर्षी नारदांनी पण महाराज शिबी यांची दानशूरता आणि शरणागत वत्सलता या दिव्य कार्यांची महिमा सर्वत्र गायलेली आहे. त्यांनी आपल्या राज्यात असणाऱ्या सर्व मनुष्यांना संतुष्ट करण्यासाठी आपला पुत्राचा पण बळी दिला होता. या पद्धतीने बालक परीक्षित सुद्धा दान आणि संरक्षण या बाबतीमध्ये दुसरा शिबी महाराजच बनेल असं ब्राह्मणांनी सांगितलं.
त्यानंतर दौशंती अर्थात दुष्यंतचा पुत्र भरत महाराज. इतिहासात तर तसे अनेक भरत महाराज आहेत. जसं श्री रामचंद्रांचा भाऊ भरत, राजा ऋषभदेव यांचा पुत्र भरत आणि महाराज दुष्यंत यांचाही पुत्र भरत, हे सर्व भरत अत्यंत प्रसिद्ध आहेत. ऐतिहासिक दृष्टीने बघितलं तर हे सारे भरत विश्वविख्यातच आहेत. ही पृथ्वीलोक जो आहे ते ऋषभदेव महाराज यांचा पुत्र भरत याच्या नावानेच भारतवर्ष हे नाम धारण करीत आहे. परंतु काही लोकांनी असं मत दिलंय की या दुष्यंत राजाचा पुत्र भरत महाराज याच्या नावावरनं भारतवर्ष नाव आहे. परंतु प्रभुपादांचं असं मत आहे की ह्या भारत देशाचं नाव भारत हे राजा ऋषभदेव यांचे पुत्र भरत महाराज यांच्या शासनाच्या काळानंतरच भारत नाव पडलेलं आहे, ज्यांची कथा आपण 5व्या स्कंदामध्ये श्रवण करणार आहोत. कारण त्यापूर्वी या वर्षाला भूभागाला इलावृत वर्ष असं नाव होतं. ऋषभदेवाचे पुत्र भरत महाराज यांचा राज्यारोहण झाल्यानंतर याचं नाव भारतवर्ष झालेलं आहे. परंतु याशिवायही महाराज दुष्यंत यांचा पुत्र भरत हाही काही कमी महत्वपूर्ण नाही. अत्यंत सुप्रसिद्ध सुंदरी शकुंतलेचा तो पुत्र होता. महाराज दुष्यंत वनामध्येच राहिले आणि तिथे मोठा झाल्यानंतर महाराज दुष्यंत तर राजा होते, परंतु एका सुंदरीच्या प्रेमपाशात ते बांधले गेले आणि मग त्या दोघांपासून भरताचा गर्भाधान झाला, त्याचा जन्म झाला. आणि त्यात पश्चात दुर्वासा मुनींचा शाप या राजाला प्राप्त झाल्यामुळेच तो आपली पत्नी शकुंतला हिला पूर्णपणे विसरून गेला होता. बाळ रूपामध्ये भरत याचं पालन पोषण त्याच्या मातेद्वारेच वनामध्ये जंगलामध्ये झालं आणि बाल्यकाळामध्ये तो इतका बलशाली होता की जंगलामध्ये असणारे सिंह आणि हत्ती यांना तो काय करायचा, यांच्यावरती तो ओरडायचा आणि त्यांच्याबरोबर खेळायचा आणि भांडण करायचं. जसं छोटे छोटे मुलं कुत्रा मांजर यांच्याशी खेळतात तसं तो सिंह आणि हत्ती यांच्याबरोबर खेळायचा. इतका अत्यंत शक्तिशाली तो बालक होता. प्रभुपाद म्हणतायत की नवीन काळामध्ये टार्झन नावाचं एक कॅरेक्टर आहे, तर त्या टार्झन बरोबर सुद्धा त्याची तुलना जर केली तर तरी भरत महाराज हे टार्झनपेक्षाही श्रेष्ठच होते. वनामध्ये ऋषीगण त्याला सर्व दमन असं म्हणायचे, कारण तो सर्व प्राण्यांवरती बळ दाखवायचा, त्यामुळे त्याचं नाव सर्व दमन ठेवण्यात आलं होतं. महाराज भरत यांचं पूर्ण विवरणही महाभारत कथेमध्ये आपण श्रवण करणार आहोत आदी पर्वात. कधी कधी पांडव या कौरवांना सुद्धा भारत म्हणायचे, याच नावाने त्यांना संबोधित करायचे, कारण ते सुद्धा राजा दुष्यंतचे जे पुत्र आहेत महाराज भरत त्यांच्याच कुळामध्ये ते उत्पन्न झालेले आहेत. त्यामुळे पांडवांना आणि कौरवांना दोघांना भारत म्हटलं जातं. भगवंत पण अर्जुनाला कधी कधी भारत म्हणतात. युधिष्ठिर महाराज पुढे विचारतायत, अजून कोणकोणत्या दिव्य क्षत्रिय राजांबरोबर या बाळाची तुलना होऊ शकते? धन्वी नाम ग्रणीरेश तुल्यश्चार्जुनयोर्द्वयोः हूताश इव दुर्धर्षः समुद्र इव दुस्तरः. महान धनुर्धारी
सर्व क्षत्रियांमध्ये हा बाळ अर्जुनाच्या समान असेल, ही 5वी तुलना आहे. आणि अग्निदेवाप्रमाणेच तो अत्यंत दुर्निवार असेल, म्हणजे त्याला कोणी जिंकू शकणार नाही. त्याचबरोबर समुद्रासारखा तो दुर्लंघ्य असेल, म्हणजे समुद्राला कोणी पार करू शकत नाही. इतिहासामध्ये पण भरत सारखेच अर्जुनही बरेच आहेत. खास करून 2 अर्जुन प्रसिद्ध आहेत. एक आहे कार्त वीर्य अर्जुन, जो हैहय प्रदेशाचा राजा होता, आणि दुसरा आहे परीक्षितचे दादा, आजोबा. कारण परीक्षितचे वडील अभिमन्यू आणि अभिमन्यूचे वडील अर्जुन. दोन्हीही अर्जुन हे धनुर्विद्येमध्ये अत्यंत विख्यात होते. बालक परीक्षित याच्या संदर्भात भविष्यवाणी करताना सांगताय की युद्धकलेमध्ये तो या दोन्ही अर्जुनांसारखा अद्भुत धनुर्धर असेल. पांडव अर्जुन याचा संक्षिप्त विवरण आपण थोडंसं बघूया. पांडव अर्थात पांडुराजाचा पुत्र अर्जुन हा भगवद्गीतेचा नायक मानला गेलाय आणि कुरुक्षेत्राच्या युद्धाचा पण. हे महाराज पांडू यांचे क्षत्रिय पुत्र आहेत. महाराणी कुंती देवी हिला दुर्वासा मुनींचा आशीर्वाद मिळाला होता की तुला भविष्य काळामध्ये पुत्रप्राप्तीमध्ये समस्या येणार आहे, त्यामुळे मी तुला एक मंत्र देऊन ठेवतो, ज्या मंत्राद्वारे तू कोणत्याही देवतेला वरण करून त्या देवतेकडनं पुत्रप्राप्ती करू शकशील. तेव्हा पतीच्या आग्रहानंतर तिने इंद्राचं जे वरण केलं होतं त्याद्वारे तिला अर्जुन हा पुत्र प्राप्त झाला होता. आणि त्याचा जन्म फाल्गुन मास म्हणजे फेब्रुवारी मार्च मध्ये येतो. त्या काळात झाल्यामुळे त्याचं दुसरं नाव फाल्गुनी असंही होतं. जेव्हा ते कुंतीला पुत्ररूपात उत्पन्न झाले तेव्हा एक आकाशवाणी झाली होती की हा पुत्र अत्यंत महान धनुर्धर बनेल. अनेक जन्मोत्सव जे ब्रह्मांडात साजरे झालेले आहेत त्यामध्ये देवता, गंधर्व, आदित्य जे सूर्यलोकवासी आहेत, रुद्र आहेत, वसु, नाग, ऋषी तथा अप्सरा आहेत, या सर्व सम्मिलित होत असतात. तर ह्या अर्जुनाच्या उत्सवामध्ये सुद्धा हे सर्वजण आले होते आणि अप्सरांनी दिव्य स्वर्गीय नृत्य केलं, विद्याधरांनी गायन केलं. अशा पद्धतीने मोठा उत्सव साजरा केला गेला होता. भगवंत कृष्णांचे पण वडील वसुदेव तेच अर्जुनाचे मामा आहेत. त्यांनी आपले पुरोहित कश्यप यांना सारे संस्कार करण्यासाठी आणि अर्जुनाला परिशुद्ध करण्यासाठी पाठविलं होतं. त्यांचा नामकरण संस्कार शतशृंगाचे निवासी ऋषींच्या उपस्थितीमध्ये संपन्न करण्यात आला होता. या अर्जुनाच्या 4 पत्नी होत्या, द्रौपदी, सुभद्रा, चित्रांगदा आणि उलूपी, ज्यांनी सर्वांनी मिळून एक तसं एकत्र 4 पुत्र उत्पन्न केले होते. द्रौपदीद्वारे श्रुतकीर्ती, सुभद्रेद्वारे अभिमन्यू, चित्रांगदाद्वारे बब्रुवाहन आणि उलूपीद्वारे इरावान. विद्यार्थी दशेमध्ये असताना यांना दुसऱ्या पांडवांना आणि कौरवांच्या बरोबरच महान आचार्य द्रोणाचार्य यांच्या देखरेखीमध्ये अध्ययन करण्यासाठी सोपविलं गेलं होतं आणि त्यामध्ये ते सर्वांच्या पुढे असायचे. आणि द्रोणाचार्य सुद्धा या शिष्याप्रती अत्यंत आसक्त होते, कारण त्यांचे गुणच सगळ्यांमध्ये महान होते. त्यामुळे द्रोणाचार्यांनी फक्त याच प्रथम कोटीच्या शिष्याला ग्रहण केलं
आणि हृदयाशी लावलं आणि त्यालाच सर्वोत्तम धनुर्धर विद्येमध्ये पारंगत केलं. त्याचबरोबर ब्रह्मास्त्राची विद्या पण त्याला शिकविली होती. पुत्रमोहामुळे अश्वत्थामाला सुद्धा शिकवली होती, परंतु त्याची विशेष पात्रता नसल्यामुळे तो ब्रह्मास्त्र सोडू शकत होता, परंतु त्याला परत घेऊ शकत नव्हता. परंतु अर्जुनने द्रोणाचार्य यांच्या शिष्य रूपात ब्रह्मचर्य चांगलं पालन केल्यामुळे तो सोडूही शकत होता आणि ब्रह्मास्त्राला परतही बोलवण्याची त्याला शक्ती प्राप्त होती. आणि याद्वारे द्रोणाचार्य हे त्या अर्जुनावरती सदा प्रसन्न असायचे. पुढे मणिपूर तथा त्रिपुराचे जे राज परिवार होता त्यामध्ये अर्जुन याने बब्रुवाहन हा पुत्र उत्पन्न केला होता आणि त्याद्वारेच आज जे सगळे मणिपूर आणि त्रिपुरा प्रदेशात जे लोक आहेत ते सर्व लोक बब्रुवाहनलाच आपला वंशज मानतात. अर्जुनने द्रोणाचार्यांना एका मगरीपासून वाचविलं होतं. सकाळी नदीमध्ये जाऊन ते गायत्री करायला गेले होते आणि त्यावेळी एका मगरीने त्यांचा पाय धरला होता. त्यावेळी द्रोणाचार्य अत्यंत प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्यांनी अर्जुनाला ब्रह्मशिरस नावाचे एक अस्त्र शिकविलं होतं आणि ते दान रूपात त्याला दिलं. महाराज द्रुपद जे द्रोणाचार्यांचे काही कारणामुळे आधी मित्र आणि नंतर वैरी झाले, त्यावेळी जेव्हा आचार्यांवरती त्यांनी आक्रमण केलं होतं तेव्हा अर्जुन त्यांना बंदी बनवतात आणि द्रोणाचार्यांच्या समोर घेऊन येतात. तेव्हा द्रुपदाची जी नगरी होती अहिछत्रा नावाची, तिला घेरा टाकण्याचं कार्य पण अर्जुनाने केलं होतं आणि त्या नगरीला जिंकून त्यांनी द्रोणाचार्यांच्या चरणांशी पूर्ण राज्य समर्पित केलं होतं. त्यामुळे द्रोणाचार्यांनी ब्रह्मशिरस हे अस्त्र त्याला चालवायला शिकवलं, त्याचं रहस्य शिकवलं आणि अर्जुनाने प्रतिज्ञा केली होती की जेव्हा आवश्यकता त्याची पडेल तेव्हा तो त्याचा प्रयोग भी करणार आहे. जेव्हा द्रोणाचार्य स्वतः शत्रू रूपामध्ये कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये अर्जुनाच्या समोरच उपस्थित होते. या पद्धतीने द्रोणाचार्यांनी कुरुक्षेत्रामध्ये होणाऱ्या भावी युद्धाची पण भविष्यवाणी केली होती. कारण त्यांनी अपेक्षा केली की मी जरी समोर असलो तरीही तू युद्ध केलं पाहिजेस. हे वचन आचार्यांनी अर्जुनाकडनं घेतलं होतं आणि हे कठीण प्रसंग होता, पण तरीही अर्जुनाने ते दिलेलं वचन पाळलं आणि द्रोणाचार्यांशीही युद्ध केलं होतं. यद्यपि महाराज द्रुपद अर्जुनद्वारा आचार्यांच्या प्रसन्नतेने त्याने द्रुपदला पराजित केलं होतं, तरीही द्रुपदला अर्जुनाप्रती आकर्षण होतं. त्यामुळेच अर्जुनासाठी आपली स्वतःची पुत्री द्रौपदी त्यांनी मनातनं समर्पित करण्याचा निश्चय केला होता. परंतु त्यांना असा समाचार मिळाला होता की दुर्योधनाद्वारा जे नियोजित लाक्षागृह आहे त्याच्यामध्ये आग लावून अर्जुनाचा मृत्यू झाला आहे. तेव्हा ते अत्यंत निराश झाले. त्यामुळे द्रौपदीचा स्वयंवर करण्याचा त्यांनी निश्चय केला, ज्यामध्ये चांगला पती तरी तिला मिळू शकेल. आणि त्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये काय लावलं, छतावरती एक मासा फिरताना ठेवला आणि त्याच्या डोळ्यामध्ये वेध घ्यायचा होता, तिथे बाण मारायचा होता. अशा पद्धतीने त्यांनी अट लावली आणि ही युक्ती समजून त्यांनी
तशा पद्धतीने लावली होती की फक्त अर्जुनच हे कार्य करू शकतो, दुसरा कोणीही वीर हे कार्य करू शकणार नाही. या पद्धतीने त्यांनी अर्जुनालाच आपली पुत्री सोपवण्याचा निर्णय घेतला होता. आणि जर अर्जुन जिवंत असेल तर तो निश्चित हे करू शकेल आणि त्याची खात्रीही पटू शकेल. यासाठी ही योजना त्यांनी बनविली होती. त्याचवेळी अर्जुन आपले सर्व भाऊ दुर्योधन ने केलेल्या समझोत्यानुसार लाक्षागृहाचे अग्नी याच्यातनं तो वाचला होता. कारण विदुरांनी आधीच इंग्रजी भाषेमध्ये म्लेच्छ भाषेचं वर्णन आहे, तर काही जण त्याला इंग्लिश भाषा मानतात, आणि त्या भाषेमध्ये संकेत दिला होता युधिष्ठिराला की असा असा प्रसंग ओढू शकतो, तर त्यामुळे तुम्ही खंदक बनून बाहेर निघण्याची तयारी करा. मी तसा माणूस लावलेला आहे सेवेसाठी. तर हे सर्वजण तिथून स्वतःला वाचवून द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये भाग घेण्यासाठी येतात. तिथे सर्वत्र क्षत्रिय राजांना बघून द्रौपदीने एक दरिद्र ब्राह्मणाला आपला पती म्हणून स्वीकारलं आहे हे श्रीकृष्णांनी बलरामांना झालेल्या आश्चर्याबद्दल सत्याचा खुलासा केला की तो ब्राह्मण नाही, तो अर्जुनच आहे आणि पांडव जीवित आहेत. हरिद्वार, त्याला काही लोक हरद्वार पण म्हणतात, या स्थानी जेव्हा अर्जुन हा भ्रमण काळामध्ये पोहोचला होता, तिथे नाग लोकाची जी कन्या होती, जिचं नाव उलुपी आहे, तिच्याशी अर्जुनाची भेट झाली आणि तिच्याप्रती आकृष्ट होऊन त्याने इरवान नावाचा पुत्र जन्मास घातला. या पद्धतीने पुढे जाऊन तो मणिपुरात गेला आणि तिथे राजाची पुत्री चित्रांगदा ही त्याला प्राप्त झाली आणि तिच्याद्वारे बब्रुवाहनाचा जन्म झाला. आणि द्वारकेमध्ये भगवंत श्रीकृष्णांची द्वारका, तर त्यांचीच बहीण सुभद्रा हिचंही अपहरण करण्याचा कट रचण्यामध्ये भगवंतही सामील होते. आणि अर्जुनाला त्यांनी स्वतःचा रथ, घोडे आणि सारथी पण दिला होता. आणि या सर्व सहायता प्राप्त केल्यानंतर अर्जुनाने सुभद्रेचं अपहरण केलं होतं. परंतु भगवान बलरामजींना फार राग आला, ते त्याच्यामागे धावायला निघणार होते. असं यादवांनी त्यांना सांगितलं, परंतु बलरामांनी स्वतः बघितलं आणि त्यांनी म्हटले, अरे तो कृष्णाचा रथ घेऊन निघालाय, कृष्णाचा सारथी रथ चालवतोय आणि आमच्या दोघांची बहीण तो पळवतोय, म्हणजे कृष्ण याच्यामध्ये सामील आहे. त्यामुळे त्यांनी अर्जुनाला माफ केलं. युधिष्ठिर पण श्रीकृष्णांच्या मताशी सहमत होते आणि याच पद्धतीने अर्जुनाने बळपूर्वक सुभद्रेचं अपहरण करून तिच्याशी विवाह केला. आणि या सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू होता, ज्याची मृत्यूनंतर चक्रव्यूहात झाली होती. परंतु त्यावेळी बाळ परीक्षित हा गर्भस्थ होता. उत्तरेच्या गर्भात त्याने आश्रय घेतला होता. याच अर्जुनाने खांडव वनामध्ये अग्निदाह करून अग्निदेवांना प्रसन्न केलं होतं. कारण यज्ञामध्ये खूप तूप टाकल्यामुळे अग्निदेवांना अपच झालं होतं आणि त्या अपचापासनं ठीक करण्यासाठी खांडव प्रस्थामध्ये त्या वनामध्ये अनंत अशा जडीबुट्या होत्या, औषधं होती, ज्यांना अर्पण करणं आवश्यक होतं. ते अग्निदेवांना अग्निरूपात अर्पण केल्यानंतर त्यांचं पोट ठीक होऊ शकेल, यासाठी ही आग लावण्याचा खटाटोप अर्जुनाने केला होता. तर यावरती या सेवे प्रत्यर्थ अग्निदेव प्रसन्न झाले आणि त्यांनीही अर्जुनाला एक अस्त्र प्रदान केले. जेव्हा अर्जुनाने खांडवप्रस्थाला आग लावली होती, त्यावेळी इंद्र, जे त्यांचेच वडील आहेत, अत्यंत क्रुद्ध झाले होते, चिडले होते
आणि त्यांनी अन्य देवतांच्या सहायतेद्वारे अर्जुनावरती आक्रमण केलं होतं. परंतु अर्जुनाने महान धनुर्धर असल्यामुळे त्यांना सर्वांना पराजित केलं आणि इंद्रदेवांना स्वर्गलोकात परत जावं लागलं. त्याच खांडवप्रस्थ अग्नीमध्ये एक मयासूर नावाचा राक्षस राहत असल्यामुळे त्याने अर्जुनाची शरण घेतली. भगवंत तर म्हटले याला मारून टाक, परंतु अर्जुन म्हटला हा माझ्या चरणाशी आलाय तर मी याला अभयदान देतो. तर मयासूरने आपला जीव वाचवल्यामुळे अर्जुनाला सर्व तांत्रिक विद्या टेक्नॉलॉजी देण्याचा निश्चय केला. परंतु भगवंतांनी सांगितलं तू हे घेऊ नको, कारण हे द्वापर युगामध्ये काही कामाचं नाहीये. हे सर्व कलियुगासाठी रक्षित ठेव. आता द्वापर युगात त्याची गरज नाही आहे. मग त्यावेळी मयासूरने एक उत्तम शंख, अत्यंत मूल्यवान शंख प्रदान केलं, ज्याचं नाव आहे देवदत्त. अशा पद्धतीने इंद्रदेव सुद्धा अर्जुनाची वीरता पाहून फार प्रसन्न झाले आणि त्यांनीही अर्जुनाला अनेक अस्त्र प्रदान केलीत. जेव्हा महाराज युधिष्ठिर मगधाचे राजे जरासंध यांना हरवू शकत नव्हते, त्यामुळे थोडे निराश झाले होते, तेव्हा अर्जुनाने अशा पद्धतीने आश्वासन दिलं होतं. आणि मग अर्जुन, भीम आणि भगवान कृष्ण हे स्वतः त्याचा वध करण्यासाठी मगधला रवाना झाले होते. आणि जेव्हा संपूर्ण विश्व हे राजांच्या द्वारे नियंत्रित केलं गेलं होतं, तेव्हा भगवंतांनी ते पांडवांच्या अधीन बनविण्यासाठी ते बाहेर पडले होते. जसं एक प्रत्येक सम्राट राजतिलक झाल्यानंतर अशा पद्धतीने सर्वत्र जाऊन तो युद्ध करून पृथ्वी जिंकत असे, त्याच पद्धतीने केलिंद नामाचा जो देश आहे त्याला जिंकण्यात आलं होतं आणि राजा भगदत्त याला त्यांनी जिंकलं होतं. यानंतर अंतगिरी, उलुकपूर आणि मोदपूर अशा पद्धतीच्या राज्यांमध्ये त्यांनी विचरण केलं आणि समस्त राजांना स्वतःच्या अधीन केलं होतं. कधी कधी अर्जुनाला अत्यंत कठोर तपस्याही करावी लागली आणि त्यानंतर एकदा त्यांना इंद्रदेव त्यांच्या वडिलांकडनं वरदानही प्राप्त झालं होतं. शिवजींसाठी पण त्यांनी प्रार्थना केली होती की त्यांना त्यांचं पाशुपात अस्त्र, दिव्य अस्त्र प्राप्त होण्यासाठी. तर त्यांची परीक्षा घेण्यासाठी, अर्जुनाच्या बळाची परीक्षा घेण्यासाठी तिथे शिवजी स्वतः एका आदिवासी रूपात प्रकट झाले आणि दोघांमध्ये अत्यंत भीषण युद्ध झालं. परंतु अंती शिवजी हे अर्जुनावरती अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी आपला स्वतःचा परिचय प्रकट केला आणि अर्जुनानेही विनीत भावाने त्यांची प्रार्थना आणि स्तुती केली. ती स्तुती ऐकून शिवजी अत्यंत प्रसन्न झाले आणि मग त्यांनी अर्जुनाला पाशुपत नावाचं अस्त्र प्रदान केलं. त्याचबरोबर अनेक अशा देवता आहेत, त्यांनी सुद्धा आपले अस्त्र अर्जुनाला दिले होते. जसं यमराजाने दंडास्त्र दिलं, वरुणाने पाशास्त्र दिलं आणि स्वर्गाचे जे कोशागार आहेत, भंडारी आहेत, कुबेर यांनी अंतर्धान अस्त्र दिलं, अर्थात अप्रकट होण्याची विद्या. आणि मग इंद्राने अशी इच्छा केली की अर्जुनाने चंद्रलोकाच्याही पुढे असणारं, वरती असणारा इंद्रलोकामध्ये जाऊन, अर्थात स्वर्गात जाऊन त्यांनी काही दिवस राहावं किंवा त्याची प्राप्ती करावी. त्या ग्रहावरती ते जे निवासी आहेत त्यांनी अर्जुनाचं एकदम उत्तम पद्धतीने हार्दिक स्वागत केलं आणि इंद्रदेवांची जी स्वर्गीय संसद आहे त्या संसदेमध्ये त्यांचं भव्य स्वागत झालं आणि स्वतः इंद्रदेव अर्जुनाला तिथे भेटले. त्यांनी फक्त आपलं वज्रास्त्रच अर्जुनाला नाही दिलं, परंतु आपलं सैन्य, स्वतः शिकलेली संगीत विद्या किंवा नृत्य विद्या हे पण अर्जुनाला शिकवली
ही सर्व स्वर्ग लोकामध्ये प्रचलित अशी ही परंपरा अर्जुनाला शिकायला मिळाली. आणि एका पद्धतीने इंद्र तर अर्जुनाचे पिताच होते. त्यामुळे अर्जुनाला मनोरंजन प्राप्त व्हावं या उद्देशाने इंद्राने स्वतःची असणारी सुंदर अप्सरा उर्वशी हिला बोलवलं आणि मग ती अर्जुनाच्या सेवेसाठी गेली. कारण ह्या अप्सरा ह्या अत्यंत कामुक असतात. तर उर्वशी ही अर्जुनाकडे गेली आणि ती फार उत्सुक होती. परंतु अर्जुन जरी एकदम बलशाली मनुष्य आणि पांडव होता, परंतु उर्वशीला आलेलं बघून त्याने तिला डोळे बंद केले आणि तिला माता म्हणून तिच्या चरणांशी त्याने प्रणाम केला की कुरुवंशाची अत्यंत दिव्य राजा त्यांच्याप्रती आपला पत्नी भाव असल्यामुळे आपण माझ्या आजी 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 आजीची परदादी आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीने आपण आहात. त्यामुळे आपण आमच्यासाठी कुरुवंशाची माता या रूपानेच मी आपल्याला संबोधित करू शकतो. आणि अशा पद्धतीचं निर्दोष चरित्र असूनही अर्जुनाने उर्वशीला कुंती, माद्री किंवा इंद्रपत्नी शचीदेवी या कोटीमध्ये ठेवूनच नमस्कार केला. परंतु उर्वशी फार निराश झाली आणि तिने मग अर्जुनाला शाप दिला की तुला 1 वर्षासाठी हिजडा बनावा लागेल. आणि असा राग दाखवून ती निघून गेली. त्याच स्वर्ग लोकामध्ये अर्जुनाची भेट लोमश ऋषींशी झाली होती, जे अत्यंत महान आणि विद्वान ऋषी आहेत. हे लोमश ऋषी यांना आशीर्वाद प्राप्त आहे की त्यांच्या शरीरावरती जेवढे केस आहेत तर ते ब्रह्माजींचा 1 दिवस संपल्यानंतर, जे 2000 दिव्य युग एवढा मोठा कालावधी आहे, एवढा कालावधी संपल्यानंतर त्यांच्या शरीरावरचा फक्त 1 केस खाली पडेल आणि असे सर्व केस खाली पडल्यानंतर त्यांचा मृत्यू होईल, असं महान वरदान प्राप्त आहे लोमश ऋषींना. इतके दीर्घकाळ जगणारे हे लोमश ऋषी. परंतु त्यांना भेटायला एक दुसरे ऋषी गेले आणि त्यांनी बघितलं की यांच्याकडे फार चांगले कुटीर वगैरे पण काही नाही, असं झाडाखालीच राहतात वगैरे. तर त्यांनी म्हटले की तुम्ही कमीत कमी एक कुटीर तरी बनवा, तुम्हाला थंडी, वारा, पाऊस यापासून रक्षण होईल. तेव्हा लोमश ऋषी म्हटले 4 दिवसाचं जीवन आहे, त्यामध्ये एवढा खटाटोप कोण करेल. तर हे त्यांचं वैराग्य बघून दुसऱ्या ऋषींना अत्यंत आश्चर्य वाटलं. तर असे हे महान वैरागी लोमश ऋषी यांच्याशी पण त्यांची भेट झाली, ज्यांच्याद्वारे महाराज युधिष्ठिर यांची रक्षा करण्याची प्रार्थना झाली होती. त्यानंतर त्यांचा अत्यंत घोर विरोधी भाऊ दुर्योधन हा एकदा गंधर्वांच्या तावडीमध्ये सापडला होता. तेव्हा त्याचीही रक्षा करण्याच्या उद्देशाने अर्जुनाने गंधर्व लोकांचा पण अनुनय विनय केला होता की त्याला सोडून द्यावं, तो तसाच आहे, परंतु तरी त्याला माफ करा. परंतु गंधर्वांनी तसं करण्यासाठी इन्कार केला होता. त्यावेळी अर्जुनाने दुर्योधनासाठी युद्ध केलं होतं की त्याला वाचवण्यासाठी. आणि जेव्हा सर्व पांडव अज्ञातवासात राहत होते त्यावेळी मग उर्वशीने दिलेला शापरूपी जे वरदान होतं ते अर्जुनाला त्याचा लाभ मिळाला. विराट नगरीच्या दरबारामध्ये तो एक क्लीव अर्थात हिजडा रूपामध्ये उपस्थित होता आणि भावी होणारी पुत्रवधू उत्तरा हिला अर्जुनाने मग ती संगीत विद्या आणि नृत्य विद्या ही शिकविली होती. आणि विराटच्या दरबारामध्ये त्याने एक नाव धारण केलं होतं, बृहन्नला या नावाने तो विख्यात झाला होता. आणि या रूपामध्येच विराटचे जे पुत्र आहेत उत्तर, याला सुद्धा त्यांनी धनुर्धर विद्या आणि युद्ध विद्येमध्ये
कुशल बनवलं होतं. आणि त्याच काळामध्ये कुरूंच्या पण विरोधामध्ये त्याला युद्ध करावं लागलं आणि त्याने सगळ्यांना हरविलं होतं. आणि त्याच दिवशी त्याचं 1 वर्ष पूर्ण झालं होतं. त्या अज्ञातवासात एका हिजड्याच्या रूपामध्ये त्याला राहावं लागलं होतं आणि त्याचा अज्ञातवासही त्याच दिवशी संपला होता. त्यांचे सर्व गुप्त अस्त्र एका शमी वृक्षावरती सुरक्षित ठेवण्यात आले होते आणि त्यांनी उत्तरको म्हणजे उत्तराला आदेश दिला होता की तो हे सर्व घेऊन येईल. आणि त्यानंतर उत्तरला ते स्वतः आणि त्यांचे सर्व भाऊ कोण आहेत या सर्वांची मग खात्री पटली की अरे आपण ज्या बृहन्नलेकडनं सर्व पांडवांची कथा ऐकतोय तर ते दुसरे कोणी नाही तर हेच 5 भाऊ आहेत. हे बघून उत्तरला फार आश्चर्य वाटलं होतं. आणि द्रोणाचार्यांना कुरु आणि विराट यांच्या युद्धामध्ये अर्जुन उपस्थित आहे याची सूचना दिली गेली होती. त्यानंतर अर्जुनने कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये पण कर्ण आणि त्याचसारखे मोठे मोठे सेनापती यांचा वध केला होता. आणि त्या युद्धाच्या पश्चात त्यांनी अश्वत्थामाला सुद्धा दंड दिला होता ज्याचा आपण श्रवण केलेला आहे. ज्याने द्रौपदीच्या झोपलेल्या 5 पुत्रांचा वध केला होता. तेव्हा सर्व भाऊ हे भीष्मदेवांकडे गेले होते. ही कथा महाभारतामध्ये विस्तृत आहे, म्हणजे भागवतमध्ये आपण बघितलीच आहे. आणि याच पद्धतीने अर्जुन याच्याद्वारेच कुरुक्षेत्र युद्धामध्ये भगवंतांनी गीतेला प्रकट केलं, गीतेचं प्रवचन केलं आणि धर्मयुद्धामध्ये संपूर्ण धर्माचं वर्णन करून सांगितलं. कुरुक्षेत्राची युद्धभूमी ही फार आश्चर्यजनक कार्यांनी भरलेली आहे आणि महाभारतामध्ये याचं विशद वर्णन आपण श्रवण करू शकतो. परंतु अर्जुन याने आपला पुत्र बब्रुवाहन याच्याद्वारा मणिपूरमध्ये स्वतः ते पराजित झाले आणि मूर्छित झाले होते. म्हणजे काहींना वाटलं की ते मेलेच, परंतु उलुपीने मग त्यांची रक्षा केली होती नागमणीद्वारे. भगवंत कृष्ण यांच्या अंतर्धान होण्याचा समाचार ऐकल्यानंतर युधिष्ठिराने ऐकला, परंतु अर्जुनाद्वारे ऐकला, कारण अर्जुन हा द्वारकेहून परत आला होता. तर याचंही विस्तृत वर्णन आपल्याला श्रवण करायला मिळेल भागवतमध्येच. तेव्हा त्याने कृष्णाच्या सर्व पत्नींना, विधवा पत्नींना तो घेऊन निघाला होता. परंतु रस्त्यामध्येच भगवंतांचे स्वतःचे विस्तार रूप गोपजन येऊन त्या सर्व पत्नींना घेऊन गेले, अंतर्धान झाले. तर यामध्ये त्याला अत्यंत दुःख आणि विलाप झाला. आणि त्यानंतर ते वसुदेवकडे गेले आणि त्यांना सांत्वना देण्याचंही कार्य त्यांनी केलं. यानंतर वसुदेव पण दिवंगत झाले आणि त्यानंतर भगवंत कृष्णांची अनुपस्थिती असल्यामुळे त्यांनी वसुदेवाचे पण अंत्यसंस्कार, दाह संस्कार केला. जेव्हा अर्जुन कृष्णाच्या सर्व पत्नींना घेऊन इंद्रप्रस्थ घेऊन जात होता, त्यावेळच्या आक्रमणामध्ये त्याला स्वतःच्या सर्व सिद्धी कामात आल्या नाही आणि सर्व शस्त्रांवरती त्याचा विश्वास उडून गेला. शेवटी व्यासदेवांचे उपदेश प्राप्त झाल्यानंतर सारे पांडव हे महाप्रस्थानासाठी निघाले. आणि मग मार्गामध्ये त्यांनी आपल्या भावाने सांगितल्यानुसार, युधिष्ठिराने सांगितल्यानुसार त्यांचा अनुरोध श्रवण करून आपले सारे जे अस्त्र होते त्यांना परिपूर्ण पद्धतीने व्यर्थ समजून त्यांना पाण्यामध्ये त्याने फेकून दिलं होतं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे